भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी मुंबई महापालिका निवडणूक आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत विरोधकांचा समाचार घेतलाय। मुंबईत महायुतीचाच महापौर आणि उपमहापौर विराजमान होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या तयारीवर खोचक टोला लगावलाय। तर अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केलेल्या संशयाला विखे यांनी गलिच्छ राजकारण आणि मूर्खपणाचे लक्षण संबोधलंय। नाही तर लोकतांत्रिक प्रक्रिया आहे, त्यामध्ये कोणीही उमेदवार देऊ शकतो। मला असं वाटतं की तिथं काही निवडणूक होण्यासारखी परिस्थिती नाही। बऱ्याचशा गोष्टी ठरलेल्या आहेत युतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना। आणि शिवसेनेमध्ये आता बहुतेक राष्ट्रवादी काँग्रेसचे पण नगरसेवक ते गट स्थापनेमध्ये आलेले असं माझी माहिती आहे। तर महायुतीची सत्ता राहणार आहे, महायुतीचाच महापौर राहील, महापौर राहील। त्यामुळं हे तयारी करता चांगली गोष्ट आहे, तयारी केली पण पाहिजे। काय आता मी आता याच्यावर खरं बोलायला झालं तर फार वाईट बोलू शकतो, पण माझ्या मनाला ते पटत नाही। हे सगळे कोणीही व्यक्ती असो, यावर सगळी शंका कुशंका घेण्याचा जो धंदा काही लोकांनी लावलेला आहे, सगळेच पक्षाचे लोक इतकं वाईट काही मागच्या कालावधीमध्ये चाललंय। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं कार्यपद्धती कशी असावी, त्या पक्षाचे नेते सोडून बाकी सगळे लोक त्यांना शिकवायला लागलेत की हे काय चाललंय, अध्यक्ष कोण झाला पाहिजे, काय संबंध आहे बाकीच्या लोकांचा, आणि काय अधिकार आहे बाकीच्या लोकांना त्यांच्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर बोलायचा। त्यांचा पक्ष आहे, त्यांनी ठरवलंय, ते ठरवू शकतात, त्यांना तो अधिकार आहे, त्यांनी ते आमदारांचा अधिकार आहे। पक्षाचे आमदार बोलत नाहीत, पक्षाचे नेते बोलत नाहीत, इतर सगळ्या पक्षाचे नेते ठरवतात की त्या पक्षाचं काय झालं पाहिजे। किती हास्यास्पद गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये चालली आहे। आणि जो काही हा वाद आहे त्या विमान अपघाताचा, तो विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्सची चौकशी समोर येणारच आहे, अपघाताची चौकशी तर होणारच आहे। ब्लॅक बॉक्स ऑलरेडी सापडलेला आहे, ते ब्लॅक बॉक्स रिट्रीव्ह होऊन त्याचा रिपोर्ट येणारच आहे। यामध्ये आता या लोकप्रतिनिधी अशा प्रकारचे लूज स्टेटमेंट देतात। मला तर खरं बरं का, हेच मी लोकांना सांगत असतो की योग्य लोक योग्य पदावर तर पाठवत चला बाबा। तुम्ही असे लोकप्रतिनिधी जर पाठवले तर तुम्हाला काय अपेक्षित असं उत्तर मिळणार। कोणी म्हणणार बॉम्ब लावणारे, कोणी म्हणणार टायर गळून पडलंय, कोणी म्हणते काय झालंय, काय हे निव्वळ मूर्खपणाचे लक्षण आहेत। एक व्यक्ती गेलाय, त्या बाबतीत संवेदनशीलता ठेवून बरं, जे व्यक्ती गेले त्यांना 2 मुलं आहेत, त्यांना बायको आहे, परिवाराचे सदस्य आहे, परिवाराचा मुलं आरोप करत नाही काय अपघात झालाय, त्याच्या मिसेस ज्या उपमुख्य आहेत त्या म्हणत नाही काय घात झालाय, आणि बाकीच्या लोकांनाच फार काळजी लागली। म्हणजे चाललं काय महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण, हे यापूर्वी महाराष्ट्रात कधी नव्हतं। मी परत एकदा मीडियाच्या वतीने आवाहन करतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण अधिकार त्यांच्या पक्षांतर्गत निर्णय घेण्याचा आहे। त्या निर्णयावर त्यांनी कसा घ्यावा हे इतर कोणी पक्षांनी बोलू नये, कोणी पक्षांनी बोलू नये, पहिला मुद्दा। आणि जर अजितदादांवर घात झाला असेल तर त्यावर स्पष्टीकरण आणि बोलणं किंवा त्याची चौकशीची मागणी करायचा पहिला अधिकार परिवारवाल्यांचा आहे। मुलाला नाही वाटत का आपल्या वडिलांचा घात झाला असेल तर चौकशी व्हावी, एखाद्या बायकोला वाटत असेल की त्याच्या नवऱ्याचा घात झाला त्याची चौकशी व्हावी, परिवार बाजूला ठेवून हे बाकीचेच लोक पेटून उठलेत, मला कळत नाही काय चाललंय। अरे बाबा, विलिनीकरणाची चर्चा ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेली आहे। आम्ही तर फार छोटे लोक आहोत, या पक्षामध्ये एक फार छोटे घटक आहोत। 2 मुद्दे अतिशय स्पष्ट आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा निर्णय हा त्या पक्षाच्या नेत्यांनी घ्यावा, त्यांनी तो घेतलाय। या व्यतिरिक्त त्यांना कुठला निर्णय घ्यायचा असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये ते सरकारमध्ये आहेत, तर त्यांनी भारतीय जनता पार्टीशी सहमतीने तो निर्णय घेणं अपेक्षित आहे। आणि नुसतं भारतीय जनता पार्टीच नाही, शिवसेनेच्या बरोबर देखील त्यांनी चर्चा करणं अपेक्षित आहे, कारण ते सत्यमती आहे। आता जेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी एवढं स्पष्ट सांगितलंय, इतकं या 5-6 दिवसामध्ये इतकी घाई काही लोकांना झालेली आहे। जसं काय एखादा प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये विकतो की साबून घ्यावंच लागेल असे मागं लागले, तर कमाल झाली आहे। इतकी लाचारी, म्हणजे एकीकडे भाषणामध्ये संघर्षाच्या घोषणा की आम्ही कसं महाराष्ट्र घडवू शकतो। आता निवडून आले, पण निवडून आल्यानंतर लक्षात आलं की आपल्याकडून काही होय ना आता, आणि मग आता ते होत नसल्यामुळे कुठेतरी दुसरी दिशा द्यायचं। तर हे सगळं थांबलं पाहिजे बाबा। तुम्ही कोणालाही स्वतःला घेण्यासाठी बळजबरी करू शकत नाही, त्यांचा पक्ष आहे, ते ठरवतील। आणि आम्हाला घ्या ही जबरदस्ती कशाला। राजकारणामध्ये मनाला नसेल पटणार तरी निर्णय घ्यावे लागतात। तुम्हाला असं वाटतं का की उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना सुनेत्राताईंना फार आनंद झाला? पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची असेल की राजकारण
हे स्थिर ठेवण्यासाठी, पक्ष हा वाचवण्यासाठी, पक्षामध्ये वेगळे संदेश किंवा कुठलीही इतर चर्चा होऊ न देण्यासाठी तुम्ही एक विचार करा, शपथविधी झाल्यानंतर ज्या पद्धतीचं राजकारण आज विलगीकरण संदर्भात या बॉम्ब संदर्भात जरी शपथविधी झाली नसती तर 6-7 दिवसामध्ये या लोकांनी ही चर्चा कितपर्यंत नेली असती. याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे. याच्या मागे पक्ष अस्थिर करण्याचं षडयंत्र होतं. याच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं एक षडयंत्र होतं. आणि मी किती जरी कोणीही काही विचारलं, पण मला असं स्पष्ट वाटतं की हे उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी झाल्यामुळं राजकारण स्थिर झालं, पक्ष स्थिर झाला, आमदार लोकांना एक विश्वास संपादित झाला की त्यांचा पुढचा नेता कोण. आणि राजकारणामध्ये अपरिहार्य कारण जरी असेल, तुमच्या मनाला पटत नसेल तरी कारण असतील, तुम्हाला आवडत नसेल तरी कारण असतील, तर दुःखामध्ये का होईना, कारण की हे दुःख त्यांचं कौटुंबिक नाही, त्यांचं कुटुंब फक्त दादांपुरतं मर्यादित नाही. राष्ट्रवादी काँग्रेस मागे जवळपास 35 आमदार, त्यांची सगळी संघटना महाराष्ट्र, पण या परिवाराची काळजी घेणं ताईंनी अधिक गरजेचं समजलं आणि त्यांनी तो शपथविधी केला. यामुळे काही ही नवीन गोष्ट घडलेली नाही. स्वर्गीय इंदिरा गांधी एक्सपायर झाल्यानंतर अंत्यविधी पूर्वी काँग्रेसने त्यांचा गटाचा दलाचा नेता माननीय स्वर्गीय राजीव गांधींना नेमलेलं होतं. हे महाराष्ट्रामध्ये होणारी काही पहिली घटना नाही. त्यामुळं आपण त्याच्यावर अशा प्रकारे चर्चा करणं किंवा त्याच्यावर वेगळी चर्चा करणं मला वाटतं संयुक्तिक राहत नाही. बाबा देऊन टाकायचं रे, माझं काय म्हणणं, मी काही म्हटलो का, मी केलं म्हणून माझ्यामुळे स्टेटमेंट शुभेच्छा आहे बाबा, त्यांनी आणला असेल. कोणता कॉरिडोर पाहू आता कधी निघतो आणि कुठून निघतोय पाहावं लागेल. घोषणा झाली आहे तर काप जमिनीवर दिसेल, दिसल्यावर आपण चर्चा करू. हे पहा, घोषणा होणं आणि घोषणा कुणी केली, प्रधानमंत्र्यांनी केली, गडकरी साहेबांनी केली, हे कोणत्या पक्षाचे आहे, एनडीएचे आहे. मग एनडीएला श्रेय द्यायचं का यांनी एखाद्या जुन्या कालावधीमध्ये काही निवेदन दिलं होतं या कॉरिडोर संदर्भात, त्यांनी दाखवावं की बो यांनी मागणी केली त्या कॉरिडोरसाठी, यांनी उपोषण केलं त्या कॉरिडोरसाठी, असेल तर मग श्रेय घेणं अवघड. न मागता मिळालेली ही गोष्ट आहे, पण काय हरकत नाही. ते खासदार आहेत, लोकांनी निवडून दिलेले खासदार आहेत, त्यांच्या पदाचा मान लागला पाहिजे. ते केंद्र सरकारच्या आलेल्या योजनेची घोषणा करू शकतात. जेव्हा तो रस्ता जमिनीवर उतरेल तेव्हा त्यांना निश्चित मी शुभेच्छा देईल. मला काय त्याच्यात माझं क्रेडिट नाही, मी घेणारच नाही. हा बरोबर आहे. मी नावं जाहीर करण्यापेक्षा मला असं वाटतं की भरपूर व्हिडिओ सर्क्युलेट होऊन गेलेले आहेत. काही लोक गुप्तता ठेवत नाहीत, पब्लिकमध्ये मेसेज सोडून देतात आणि मग बोलायला संधी सुद्धा ठेवत नाहीत. तर मी तर स्वतःला जे पाहिलं की याचं काही जे काही सगळं झालेलं आहे, जे काही प्रकरण झालेलं आहे, जे काही फोटो सर्क्युलेट झालेले आहेत ते पण माझ्याकडे आले. तर मला असं वाटतं तुमच्याकडे आलेले असतील, नसतील आले तर जे फॉरवर्ड आमच्याकडे पण तुम्हाला फॉरवर्ड करून देतो. त्याचं काय आकलन करायचं तुम्ही ते करू शकता. एक दुसरा मुद्दा, पोलीस विभागावर कारवाई झालेली जर नसेल तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की आमदार संग्राम भैया जगतापांनी आजच आंदोलन पुकारलं होतं. पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्याचा त्यांनी निर्धार केला होता. पण पालकमंत्री महोदयांचा त्यांना फोन आला की आपण हा मोर्चा काढू नये. हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर हा प्रकरण गेलेलं आहे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या निर्णयाची अपेक्षा आहे. तर मुख्यमंत्री महोदय या प्रकरणावर जेव्हा सूचना देतील पालकमंत्री महोदयांना तेव्हा ती पुढे कारवाई केली जाईल.